महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच आता प्रभागातील नागरिक उमेदवार हे प्रचाराला सुरुवात केलेली आहे. उमेदवारीचं तिकीट आणखी फायनल व्हायचंय, परंतु प्रभाग क्रमांक 9 मधील इच्छुक उमेदवार सध्या प्रभागामध्ये नागरिकांशी भेटीगाठी घेत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. मला सांगा, आता प्रभाग क्रमांक 9 मधून आपण इच्छुक उमेदवार आहात, आता नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे, काय सांगाल? आता आम्ही आज 5वा दिवस आहे. सर्व इच्छुक उमेदवार, काँग्रेस पक्षाचे सर्व इच्छुक उमेदवार आम्ही डोर टू डोर जाऊन प्रचाराची सुरुवात केलेली आहे. जितके इच्छुक उमेदवार आहेत तर लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. गेल्या 5 वर्षापासून जो प्रशासक होता त्यानंतरच्या ह्या निवडणुका आहेत, तर त्यामुळं थोडस नरम गरम प्रतिसाद आहे, पण लवकरच तो दूर होईल. आणखीन काही उमेदवार इच्छुक? मी अजय वागदरे, माझी मिसेस बालिका अजय वागदरे यांनी तिकीट मागितलं आहे प्रभाग क्रमांक 9 मधून, ओपन महिला मधून. आणि आता सध्या आम्ही 5वा दिवस आहे, फिरत आहेत. लोकांच्या समस्या, नाली, रस्ता, कचरा याच्यावर जोर चालू आहे. ज्या भागामध्ये नाली साफ नाही तिथे आम्ही गोविंदपूरकर तात्याचं मार्गदर्शनानुसार आम्ही सगळ्या लोकांना करत आहेत की त्यांनी नगरपालिकेची माणसं येऊन कचरा नाली काढायला चालू आहे सुरुवात, आणि प्रतिसाद भरपूर आहे. सोबत आमचे सपनाताई किसवे नगरसेवक हे पण आम्हाला आमचे मार्गदर्शन आम्हा बरोबर चालू आहे, त्यांचं पण बासले आहेत. आणि आम्ही सगळे बाकीचे इच्छुक उमेदवार आहेत सर्व पाठीशी. सर्व ज्यांना तिकीट मिळेल 4 नगरसेवक आम्ही देणार आहेत. आम्ही एकूण 21 नगर म्हणजे इच्छुक उमेदवारासाठी 21 जणांनी मागितले आहेत. त्याच्यातून 4 आता पक्ष जे देतील त्यांच्या पाठीशी आम्ही आहेत. आपल्यासोबत माजी नगरसेविका सपनाताई किसवे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू. नमस्कार, मी सपना किसवे. 2017ला खोरे गल्ली पूर्ण 9 क्रमांक वार्डाने भरघोस प्रतिसाद दिला आणि आम्ही 3 उमेदवार भरघोस मताने निवडून आलो. आज आम्हाला असा विश्वास आहे की तेच रिपीट कंटिन्यू होणार आहे. आणि जे लोकांचा प्रतिसाद पाहतो आम्ही, तर प्रतिसाद पूर्णपणे काँग्रेस सोबत आहे, आमच्या सगळ्या उमेदवारासोबत आहे. येत्या काळात काँग्रेसच निवडून येईल ही आम्हाला अटल विश्वास आहे. आणखीन पक्षाने तिकीट जाहीर केलेले नाहीत, आपण इच्छुक म्हणून उभा टाकलेले आहेत. काय म्हणजे आमची सगळ्यांची एकच मागणी असणार आहे की इथं काँग्रेसचा बालकिल्ला आहे, तर 4ही उमेदवार काँग्रेसचेच राहावे. आणि जे भैयासाहेब, जे अमित देशमुख साहेब आम्हाला उमेदवारी देतील, कोणीही 4 असतील, त्यात मी असेल नसेल ह्याचा काही गम नाही, पण आम्हाला काँग्रेसची सीट इथं निवडून आणायची, हे कायम सत्य. प्रशासकीय काळात ज्या पद्धतीने नागरिकांना अडचणींना सामोरे जावं लागलेलं आहे, त्याचा थोडासा फटका आहे, नाही म्हणता येत नाही. पण कसं म्हणतात ना, जेव्हा एक नगरसेवक म्हणून आपण जेव्हा वार्डात फिरतात, लोकांमध्ये मिक्स होतात, त्यावेळेस आम्ही असं ठरवलं नाही की 5 वर्षच आम्ही नगरसेवक होतो. जेव्हा 4 वर्ष प्रशासन लागू होतं त्यावेळेस आमची पकड भरपूर चांगली होती. आम्ही जे छोट्या मोठ्या गोष्टी असतील, नाली असतील, कचरा असतील, लाईट असतील, स्ट्रीट लाईट असतील, ते आम्ही कायमस्वरूपी काम करण्यात आमचं म्हणजे आमचं कामातून ते स्वरूप आम्ही साध्य केलेलं आहे. भाजपचं मोठं आव्हान असणार आहे कसं? भाजपचं मोठं आव्हान असणार आहे हे पूर्ण लातूरला अत्यंत सत्य आहे, पण आम्हाला विश्वास आहे की 9 क्रमांक वार्ड आमच्यासोबत कायमस्वरूपी राहील. आपल्यासोबत अशोक गोविंदपूरकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत नाही बोल. तात्या मला सांगा, मागच्या 5 वर्षामध्ये आपण नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. प्रशासकीय काळात नागरिकांची मोठी गैरसोय झालेली आहे. प्रशासनावर मोठे ताशेरे देखील लातूरच्या आमदारांनी निवडले होते, काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्व लातूरकरांचे आभार व्यक्त करतो. विशेषतः माझ्या वार्ड क्रमांक 9 मधील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो की आम्ही गेली 5 वर्ष आणि प्रशासकीय काळात सुद्धा आमच्या 4ही नगरसेवकांनी जवळपास आम्ही या वार्डात 12 ते 15 कोटीची कामं केलीत. अमित भैयांनी त्यातली 1.5-2 कोटीची कामं दिलीत. या भागातला सगळ्यात मोठा विषय असा होता की आमच्या वडरवाडा खोरी गल्ली भागातला अंडरग्राऊंड ड्रेनेजचा आमचा विषय मोठा होता. आता आपण ज्या भागात उभे आहोत, ही गार्डन आम्ही हाशिम कपाटांच्या नावानं करून दिले, जे आमचे नगरसेवक होते. यातल्या संपेलचं काम करून घेतलं आणि सगळ्यांच्या ड्रेनेजचा जो विषय होता, वडवाड्यामधले आमच्या लोकांचे संडास बंद होते, खोरी गल्लीतले बंद होते, हा सगळा विषय आम्ही इथपर्यंत आणून मिटवलेला आहे. राहिला प्रश्न प्रशासकीय काळात, पण प्रशासकीय काळात सुद्धा काम करायला आम्हीच कारणीभूत होतो.
जे होत नव्हतं, म्हणजे आमच्या वार्डात आम्ही दिलेलं आमचं असलेलं काम सुद्धा, जे काम रोडचं खराब व्हायला लागलंय असं जेव्हा कळालं, तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेसचे शहराध्यक्ष, आम्ही सगळ्यांनी मिळून ते मेन रोडचं काम बंद पाडलं. काम चांगलं झालं पाहिजे हाच काँग्रेसचा धोरण राहिलेला आहे. आणि राहिला प्रश्न, या गावात भाजपचं आम्हाला कुठंही आव्हान दिसत नाही. 2.5 वर्ष भाजपला सत्ता दिली होती, काय 2.5 वर्षाचा परफॉर्मन्स आहे? कोण त्यांचा कार्यकर्ता असा आहे की जो गावभर फिरलाय? काँग्रेसकडला प्रत्येक कार्यकर्ता गाव म्हणून काम करत राहिलाय. आणि अमित देशमुखांनी दिलेल्या संधीला आम्ही सगळे खऱ्यानं उतरण्याचा प्रयत्न केला. उलट माझं भाजपला असा विषय आहे की तुम्ही केलेली कामं फक्त सांगा. बजेट आणलं, एक सांगितलं जातं की वरची लिमिट खाबल, वरचं सरकार खालचं सरकार आहे. खालचं सरकार असून सुद्धा 3 वर्षात किती पैसे आलेत सांगा? दिल्लीत तुम्ही, मुंबईत तुम्ही, पैसे किती आलेत सांगा? ह्या सगळ्या भूलथापात कार्यकर्ता कामाचा लागतो आणि तो काँग्रेसकडे आहे. सुदैवानं आम्ही सगळेजण गेली 4 वर्ष आपापल्या भागामध्ये ऍक्टिव्ह राहिलो. या शहरातल्या नागरिकांचं 12 कोटी रुपयाचा टॅक्स हा मी एका ठरावात माफ केला. 12 कोटी. आणि अगेन्स्ट दॅट भाजपचे नगरसेवक आमच्या विरोधात कोर्टात गेले. आज भाजपचे, काल संध्याकाळी भाजपचे कॉप नगरसेवक प्रकाश पाठक विधान परिषदेत जाऊन उभारून सांगतात की ह्या सगळ्यांकडे 12 कोटीची थकबाकी काढा. हे लोकांच्या सोबत आहेत. हे आम्हाला लोकांच्या सोबतचं शानपण शिकवायचं नाही. आम्ही सक्षम आहोत, आम्ही काम केलंय आणि आमच्या कामाच्या जीवावरच आम्ही मत मागायला चाललेलो आहोत. या शहरात केलेलं काम सगळ्यांना माहिती आहे. काँग्रेसने जेवढी कामं केली, अमित देशमुखांनी तर स्वतःच्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा दिला प्रत्येक वार्डात किती कामं केली त्याचा. भाजपने द्यावा. त्यामुळं आम्ही भाजपचं आव्हान समजत नाही. राहिला प्रश्न 9 नंबर मधला. 9 नंबर मधले माझ्या 4ही सहकार्यांनी मागच्या काळात काम केलंय. आत्ता एक नगरसेवक राष्ट्रवादीचे होते, कदाचित ते उद्या आमच्या सोबत असतील, उद्या आमच्या सोबत नसतीलही. पण हे सगळं करत असताना आम्ही सगळ्यांनी गाव म्हणून काम केलंय. असा गाव म्हणून काम करणारा भारतीय जनता पार्टीकडे एक कार्यकर्ता सांगावं. ह्याच्यातच आलं की भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षाला नवा वार्ड हुडकावा लागतो. नवा वार्ड हुडकावा लागतो का? तुमचं स्वतःचं घर आहे, तुमचं स्वतःचं मतदान आहे, तुम्ही त्या वार्डात जाते, तुम्ही तिथे तुमच्या सौभाग्यवतीला उभा करता, तुम्ही दुसरीकडे जाता. कशासाठी? मी माझा वार्ड सोडत नाही, कारण मी हक्काने सांगतो की मी काम केलंय. राजी नाराजी असतेही, तिलाही फेस करावं लागतं. काही विषय राजी नाराजीचे असतील तेही आम्ही पुढच्या काळात आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या सहकार्याने सोडून घेऊ. आणि या वार्डातले नगरसेवक 4ही काँग्रेसचेच असतील. आत्ता आम्ही 21 जणांनी मागणी केली. आम्ही 10 जण एकत्र फिरतोय. कुणातही कुणाचं म्हणजे वैरभाव नाही. आम्ही 10 जण एकत्र फिरतो आणि सांगतानाच सांगतो की आमच्यापैकी कुणाला एकाला मत द्या. तुम्ही एका कार्यक्रमात जाहीर सांगितलं होतं की मी या निवडणुकीला उभा टाकणार नाही. हे खरं आहे की मी स्वतः जवळपास 2 वर्ष असं सांगत होतो की मी या निवडणुकीला उभा राहणार नाही. पण आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय अमित देशमुख साहेब आणि या शहरातल्या असलेल्या अनेक सामाजिक संघटनाच्या लोकांनी मला आग्रह करून निवडणुकीला उभा राहायला सांगितले. म्हणून मी या निवडणुकीतला उमेदवार आहे. त्याचं कारण आहे असे की शहरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये कुणीतरी एक ज्येष्ठ लागतो. आणि सुदैवाने जर पक्षाने मला संधी दिली तर या वेळा मी 8व्यांदा फॉर्म भरतोय. 6 विजय घेऊन आलो, एकदा हारलो. पुन्हा आता जर पक्षाने संधी दिली तर मी सोबत आहे. पक्ष ज्याला संधी देईल त्याच्यासोबत मी राहणार नाही. माहितीमधून राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र मिळून निवडणूक लढत आहेत. फरक काय पडणार आहे? भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, हे सगळ्या गावाला माहित आहे. आणि आपला अल्पसंख्याक समाज हा काँग्रेस सोबतच राहणार आहे. आणि काँग्रेस सोबत राहण्यामुळं अल्पसंख्याकच नव्हे, उच्चवर्णीयाला सुद्धा एक खात्री आहे की या शहरातलं शांतता सुव्यवस्था टिकवायची असेल तर देशमुख परिवारच पाहिजे. इतर परिवार चालत नाही. शहर एकाच्याच हातात पाहिजे. बाहेरच्या शहरातल्या माणसाने येऊन हे शहर चालवायचं चालत नाही. हे लातूर स्वीकारत नाही. आणखी इच्छुक उमेदवार आहेत, आपण दिशी चालू. नमस्कार, मी शीतल वागच कोकाटे. प्रभाग 9 मधून मी उमेदवारी मागितली आहे. तात्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही असेल ते तात्या जसे सांगतील तसे. आणखी इच्छुक उमेदवार त्यांच्याशी सांगा. नमस्ते, मी करकम आसमा मोहम्मद रफिक. आता मी प्रभाग 9 मधून ओपन मध्ये तिकीट मागितलेलं आहे. तरी आता बघू, पक्ष जो निर्णय देईल आम्हाला मान्य असेल. काय मुद्दे घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो? आता तर आम्ही नवीन आहात. आता बघू पुढे तात्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही होईल ते आम्हाला मान्य. तर हे होते प्रभाग क्रमांक 9 मधील इच्छुक उमेदवार यांनी सांगितलेला आहे की प्रभागाचा विकास आम्ही मागच्या काळात केलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण आम्ही या प्रभागाचा विकास मोठ्या प्रमाणावर करू. येथील नागरिकांच्या ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत
ते आम्ही पूर्णपणे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करू आणि एक विकसित वार्ड म्हणून आम्ही या प्रभाग क्रमांक 9 मध्ये विकास करू अशा पद्धतीचं आश्वस्त त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.